आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। सध्या देशात सर्वत्र लोकसभेचे वारे वाहू लागलेत। राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर आलंय। बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलंय। पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत या मतदारसंघात होणार आहे। बारामती मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील लाकडी या गावी शनिवारी दिनांक 27 एप्रिल रोजी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुलूक मैदानी तोफ कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभा घेतली। समवेत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रदीप गारटकर यांसह स्थानिक नेते मंडळी उपस्थित होते। या पार्श्वभूमीवर सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी लाकडी या गावातून जनमताचा कौल जाणून घेतला। सभेमुळे काय वातावरण निर्मिती झाली आहे, लोकांचा कौल कोणाला आहे, चला तर पाहूया लाकडीमधील ग्राउंड रियालिटी। आपण पाहताय संध्या लाईव्ह। मी आज आहे लाकडी या ठिकाणी। इंदापूर तालुक्यातील लाकडी हे गाव। कालच इथं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची सभा पार पडली महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी। आणि या लाकडीतील काय जनमत आहे, तुतारी का घड्याळ, हे आपण जाणून घेणार आहोत। लोकांना बोलतं करणार आहोत। बारामती लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय। चला तर मग पाहूया काय आहे लाकडीतील लोकांचं जनमत। वाटतंय तुम्हाला काय कौल आहे, तुतारी का घड्याळ? तुतारी। एवढी सभा झाली तुमच्या गावात, तुतारीच येणार निवडून। बघा, मला तुम्ही सांगा, तुतारी येते आमच्याकडे। सगळ्याच मत आहे तुतारीला आहे। मग आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे। प्रत्येकाच्या मत पुढे काय करणार आहे? कृषी मंत्री आलते एवढ्या लांबणं तुमच्यासाठी? कृषी मंत्री आलं ना, राज्यमंत्री आलं तरी तुतारीच येणार निवडून शरद पवारांचे। बर, तर असं आपलं आपण जनमत जाणून घेतोय लाकडी या गावातून। कालच धनंजय मुंडे तसेच दत्तामामा भरणे इथले स्थानिक आमदार यासह सगळे स्थानिक नेते मंडळी इथं होते। आणि इथलं काय वातावरण फिरलंय ते आपण पाहण्याचा आढावा घेतोय। आम्ही इथेच आहे, लाकडी चौकातच आहे, गणपती मंदिरापाशी। बर, मग काय आता कालची सभा तर जोरदार झाली। सभेचं काय नाही, आपल्याला तुतारीलाच आम्ही मतदान देणार। काय आमची गोरगरिबाची कामच झाली नाही तर काय करणार आहे? हा का? मग दादांनी विकास केलाय, विकास चाललाय म्हणतात। विकासाचं नाही आम्हाला बघायचं, आमची गोरगरिबाची कामच झाली पाहिजेत। आमच्या गोरगरिबाचं एकही काम झालं नाही, काय नाही, त्यामुळे आम्ही तुतारीलाच देणार। लाकडीतलेच काय व्यवसाय, शेती काय? काय नाही, हायस्कूलवर। बर, काय मग काल मोठी सभा झाली इथं। मंत्री महोदय आलते, धनंजय मुंडे साहेब, दत्तामामा भरणे होते, बाकी स्थानिक पंचायत समिती झेडपी सदस्य वगैरे सगळे होते उपस्थित। तर महायुतीसाठी ही सभा झाली। तर काय वाटतंय तुम्हाला, कोण होईल खासदार? सांगतात ना काय, तसं काय सांगतात ना काय, सांगता येत नाही। काय अजून अंदाज येईना? अंदाज येणार काय? दौंड तालुका, पिंपळगावला राहिला, तिथं पण सुप्रियाताई सुळे आहेत उमेदवार। तर काय तुमच्या इथं कसं वातावरण आहे? तुतारी। मग राहुल कुल तर प्रचार करतात, असं नका असले। तुतारी पवार साहेब। बर, तुम्ही आता इकडून लाकडीकडून चाललेत का? लाकडीकडून आता पिंपळगावला चाललोय। पिंपळगावला चालले। तुतारीला मत देणार आहे आम्ही सगळी। शिंदेवाडी। कुठं राहिला म्हणले? शिंदेवाडी। मग इथनं किती लांब आहे? 2 किलोमीटर आहे। 2 किलोमीटर। मग काय तुमच्या भागात आता काल तर सभा झाली, धनंजय मुंडे साहेब होते, स्थानिक आमदार दत्तामामा भरणे होते इंदापूरचे। काही जरी असलं तरी आम्ही तुतारीला मत देणार आहे। तुतारी फिक्स ठरले? हा, ठरलेली आहे। ते आता कोण भांडगुळ कुठे गेली काय ते आपल्याला लक्ष द्यायचं नाही। फक्त आपल्याला तुतारी चिवणं, आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं त्याच्यावर। तुतारी वाजवायची यंदा। ते कुठं कोण भांडगुळ गेली का काय ते आपल्याला त्याचं देणं घेणं नाही। अहो, कालच सभा झाली इथं समोर चौकात। हो, असून द्या ना। आता तुम्ही बोलताय किंवा मी बोलतो, काही बोलताल, त्याचं मत आहे। बरोबर। त्याच्यामुळे काय आपल्याला माझं मत मी स्पष्टपणे बोल, किंवा ही तुमचं मत बोलताल किंवा तुम्ही तुमचं मत, त्यात अधिकार आहे। त्याच्यामुळे काय कोण कसं बोलतंय किंवा काय। ठीक आहे, यांनी स्पष्ट सांगितलंय मी तुतारीला सहयोग करणार आहे। आता अजून काही इथं तरुण थांबलेले आहेत, काय सांगाल? कुठे राहिले हो तुम्ही? लाकडी ह्याच गावात राहील। ह्याच गावातले? काय शेती व्यवसाय धंदा काय? आपला व्यवसाय शेतीचा। बर, शेतीचा काय? बर, काय आता काल मुंडे साहेबांची सभा झाली, दत्तामामा होते, स्थानिक नेते पुढारी होते, सगळे तुफान गर्दी झाली ती सभेला। मग आता काय वातावरण इथलं? वातावरण काय अजितदादालाच घड्याळ जोरात चालणार आहे। बर, कितीचं लीड मिळेल वहिनीला? काय सांगता येत नाही तरी। हा का? दिलं की आपण सुप्रिया सुळेंना बी आपण 3 वेळामध्ये दिलंय की निवडून। आता बस की त्यांना किती दिवस त्यांची जरा आशा पूर्ण करायची आपण, होय? बर, 3 वेळा त्यांना दिलंच की आपण निवडून। आता दादांना आहे की एकदा दादांना द्या की निवडून, होय करताय। बारामती लोकसभा मतदारसंघात कोण होईल खासदार? खासदार दोन्ही घरातून एकच उमेदवार असल्याने तरी पण काय अंदाज तुमच्या भागात? काय सांगता येत नाही। घड्याळ पण जोरात आहे, तुतारी पण जोरात आहे? दोन्ही जोरात आहे।
बरं मग आता निकालाच्या दिवशीच बघू मग. हा निकाला दिवशीच पाहायचं आहे ना. ठीक आहे, असं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय जनमत. अजून काही लोकांना आपण बोलतं करणार आहे लाकडी परिसरातून. काय सांगाल बाबा, कुठं राहिले तुम्ही? काजडमध्ये. काजडमध्ये. काल एवढी मोठी प्रचंड सभा झाली, वातावरण काय म्हणतं इथलं? वातावरण तुतारीच्या बाजूने घड्याळाची सभा झाली की? झाली गाड्या सभा, पण आम्ही तुतारीच्या बाजूची माणसं आहे. जुन्या माणसाला सोडायचं नाही. जुन्या माणसाला नाही सोडायचं. बर, साहेबांचं मोठं उपकार आहे. होय का? हो. बर. आणि सुनित्रा वहिनींचं काय, दादांचं कार्य काय? त्यांचा परिचय नाही आपल्याला आणि त्यांचं कार्य बी आपल्यापर्यंत काय नाही. 15 वर्षाचं सुप्रियाताईंचं काम चांगलंय म्हणा. काम चांगलंय आणि सुप्रियाताईपेक्षा साहेबांचं काम चांगलंय. खरी सुरुवात साहेबांनी केली आपल्याकडं आणि तिथून पुढे ती म्हणतात ना, जसं मोगऱ्याचं झाड लावलं त्याचा वेल गगनावर गेला, तसं साहेबांनी मोगऱ्याचा वेल गगनावर नेला. साहेबांनी चांगलं केलं आणि साहेबांचंच गुण सुप्रियाला ताई आहेत. हो, त्याच्यामुळे तुतारी वाजणार. तुतारी वाजणार. काय मत आहे तुमचं? कुठं राहिलाय? आम्ही लाकडीत आहे. लाकडीत. काय पाण्याचा व्यवसाय? हा आपला पाण्याचा व्यवसाय आहे. बरं, आता काल मोठी सभा झाली तुमच्या भागात. हा झाली की धनुभाऊ चिंदेची झाली ना? हो. मग काय मतदान इथलं काय वातावरण आहे? आता वातावरण कसं आहे, दोन्हीकडचं पण समान आहे. हा. पण सध्या तरी आम्ही पवार साहेबांची माणसं आहे. हा. त्याच्यामुळे आम्ही तुतारीला मतदान करणार आहे. तुतारीला मतदान करणार आहे. बरं. आम्ही कट्टर आहे, त्याच्यामुळे आम्ही कट्टरच. असं जनमत आहे लाकडीतलं. अजून आपण काही नागरिकांना विचारतोय लाकडीतून. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, लाकडी. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.